भारतातल्या प्रसिद्ध कार्टूनिस्टचा विचार केला तर दोन नावं पटकन डोळ्यासमोर येतात। एक म्हणजे आर.के. लक्ष्मण आणि दुसरं म्हणजे बाळासाहेब ठाकरे। बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकीय करिश्म्यामुळे या मुंबईवरती त्यांची सत्ता तर आली, पण दुसरीकडे आर.के. लक्ष्मण यांचा कॉमन मॅन हा सर्वसामान्यांच्या मुखी आला। पण हाच कॉमन मॅन मुंबईमध्ये दुर्लक्षित राहिल्याचं चित्र आहे। वरळीतल्या सी फेसवर आपण आता आहोत आणि सी फेसवर असलेला हा कॉमन मॅन नेहमीच सर्वांचं लक्ष वेधून घेतो, पण गेल्या कित्येक दिवसांपासून या कॉमन मॅनचं नाक कापलं गेलंय, पण याकडे मात्र कुणाचंही लक्ष नाहीये। रोज वरळीच्या या सी फेसवरून अनेक अधिकारी, लोकप्रतिनिधी मॉर्निंग वॉक साठी येत असतात, पण असं असताना या कॉमन मॅनचं नाक कापलं गेलंय याकडे मात्र कुणाचंही लक्ष नाहीये। एकीकडे संसदेमध्ये व्यंगचित्रावरून प्रचंड गदारोळ चाललेला आहे, त्याचं राजकीय भांडवल केलं जात आहे आणि असं असताना सर्वसामान्यांचं प्रतीक असलेला कॉमन मॅन हा मात्र मुंबईमध्ये दुर्लक्षित राहिलाय। त्यामुळे आर.के. लक्ष्मणांच्या या कॉमन मॅनकडे आयबीएन लोकमतनं लक्ष वेधल्यानंतर तरी आता या कॉमन मॅनचं कापलं गेलेलं नाक दुरुस्त होतं का हे पाहावं लागणार आहे। हा कॉमन मॅन 1.5 कोटी मुंबईकरांचं प्रतिनिधित्व करतो। सर्वसामान्य माणसाकडे ज्याप्रमाणे राजकारण्यांकडनं, अधिकाऱ्यांकडनं आणि एकूणच लालफितीच्या कारभाराकडनं दुर्लक्ष होत असतं, तसंच या कॉमन मॅनकडे दुर्लक्ष झालेलं गेल्या काही दिवसात दिसतंय। त्यामुळे आता या कॉमन मॅनचं कापलं गेलेलं नाक पुन्हा नीट कधी करण्यात येत आहे हाच खरा प्रश्न आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप मोरेसह सुवर्णा दुसानी जगदाळे, आयबीएन लोकमत, मुंबई।